राम राम मंडळी. अरे राम राम तर बोला. राम राम. राम राम. बीज वैद्यकीय महाविद्यालय आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ यांच्या संशोधन केंद्रातील आम्ही आउटरीच काउन्सिलर्स आमच्या कोऑर्डिनेटर सविता कानडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 24 मार्च 2025 जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आम्ही सादर करत आहोत कार्यक्रम सवाल आणि जवाब. क्षयरोगाविषयी सवाल आणि जवाब. ऐका तर मंडळी, हिरव्या पानावर ठेवून सुपारी, एक पुसतो सवाल पहिला, उत्तर याचे देई हो. करा की सवाल. हो करतो की. बरं का मंडळी, पहिला सवाल. क्षयरोगाच्या जीवाणूची गोष्ट काय ती आहे हो? लक्ष्मी मॅडम, माहित आहे ना गोष्ट काय आहे? होय तर सांगा या मंडळींना. ऐका तर मंडळी, डोळ्यांनी हा जीवाणू दिसत नाही. डोळ्यांनी हा जीवाणू दिसत नाही बरं का मंडळी. इतका आहे सूक्ष्म तो. क्षयरोगाच्या खोकल्यातून, शिंकेतून हा जीवाणू हवेत पसरतो. श्वासावाटे माणसाच्या फुफ्फुसात जातो. 24 मार्च 1882 रोजी डॉक्टर रॉबर्ट कॉक्स या शास्त्रज्ञाने या जीवाणूचा शोध लावला आणि त्याला नाव दिले मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. समजलं का मंडळी? हो समजलं की. उत्तर याचे दिले आता, गोष्ट पुढे नेते ग. मिथुला मॅडम सवाल करते दुसरा ऐका. क्षयरोग अर्थात फुफ्फुसाचा टीबी होतो तरी कसा ग? विदुला मॅडम, दुसरा सवाल ऐकला का? हो ऐकला. मग द्या उत्तर. बिचकलात का? पोएट्री मध्ये कळत नसेल तर प्रोजात सांगू का? सांगा की मग तुमचं काय ते प्रोजेक्ट. सांगतो, ऐका मंडळी. मग क्षयाचा जंतू किंवा जीवाणू ज्यावेळेस फुफ्फुसात जातो आणि फुफ्फुसाचा टीबी होतो, फुफ्फुसाचा टीबी होतो तरी कसा? द्या या सवालाला जवाब. आणि नसेल येत तर अहो थांबा जरा माझा जवाब ऐका. सांगा सांगा. तर मंडळी, ज्यावेळेस क्षयरोगाचा जीवाणू शरीरामध्ये जातो आणि काही कारणाने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणजेच त्या जीवाणूशी लढण्याची ताकद कमी होते, जसं की HIV चे आजार किंवा डायबिटीस सारखे आजार जर कुणाला असतील तर त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जीवाणूचं रूपांतर क्षयरोगाच्या आजारामध्ये होतं. मिळालं का उत्तर? हो मिळालं. मग हा बाजूला उगाच काय मध्ये तुमची गाडी. तर मंडळी अगं थांब, तुझी गाडी थांबायचं नावच नाही ना. पूर्ण उत्तर कुठे मिळाले अजून? नाही मिळालं. एवढी शानी आहे तर दे की तुझं उत्तर. मग देतेच की. लक्ष देऊनी ऐका मंडळी, उत्तर पूर्ण करते हो. फुफ्फुसाचा क्षयरोग होण्याची कारणे सांगते ऐका हो. कुपोषित असाल, रुग्णाच्या सानिध्यात राहत असाल, घराचे दरवाजे खिडक्या बंद असतील, हवा खेळती नसेल, सिगारेट दारूचे व्यसन असेल तर फुफ्फुसाचा क्षयरोग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हे आहे पूर्ण उत्तर. बरं मग जाते आता. जाते ना. तर मंडळी, मर्जी तुमची सांभाळूनी, गोष्ट नेते पुढे ग. फुफ्फुसाच्या क्षयरोगाची कुलक्षणे सांगण्या निखिल येतोय पुढे ग. अहो धनश्री मॅडम, काय बोलताय काय तुम्ही? रोगाची कुलक्षणे? मग काय सुलक्षणे? कळली तुमची हुशारी. काय म्हणे तर रोगाची कुलक्षणे? तुम्हाला सांगतो मंडळी, पूर्ण उत्तर काय केलं या स्वतःला विकिपीडिया समजायला लागलाय. मी विकिपीडिया नाही तर तू काही गुगल आहेस का? आहेच मी गुगल. तर मंडळी ऐक का, क्षयरोगाचं गुगल काय सांगतोय ते मी जातेच कशी. ऐका तर मंडळी, क्षयरोगाची लक्षणे सांगतो तुम्हाला, डोक्यात पक्की ठेवा हो. दिसून येते लक्षणे तर दवाखाना गाठा हो. तर मंडळी, टीबीची लक्षणे आहेत 15 दिवसांपेक्षा जास्त राहणारा खोकला आणि ताप, रात्रीचा घाम येणे, वजन झपाट्याने कमी होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थकवा जाणवणे. एक क्षयरोगाचं गुगल थांबव इतके सर्च इंजिन नुसतं जुगजुग चाललंय पटरीवरनं. आवर त्याला आणि बघ आपली पुढची गोष्ट ऐकायला कशी सगळी मंडळी तयार बसली आहेत बघ. अरे खरंच की. तर ऐका मंडळी,
लक्ष देऊनी ऐका सांगते, डॉक्टर काय सांगे हो. लक्ष देऊनी ऐका सांगते, डॉक्टर काय सांगे हो. तपासण्या ह्या करून घेऊनी खात्री करा क्षयाची हो. अहो पण कोणत्या तपासण्या? हा, तपासण्या पण सांगते की. तर मंडळी, लक्षणे दिसताच खोकल्यातून येणाऱ्या बेडक्याची तपासणी करा, छातीचा एक्सरे करून घेणे आणि हातावरती इंजेक्शन देऊन त्या इंजेक्शनमधून आपल्या शरीरामध्ये क्षयाचा जंतू आहे की नाही याची खात्री करून घेणं गरजेचं असतं. आणि ह्या सर्व तपासण्या सर्व सरकारी दवाखान्यामध्ये मोफत केल्या जातात, बरं का? अगं सुनीता, फक्त सरकारी दवाखान्यामध्ये तपासण्यास मोफत नाही होत, तर त्याचबरोबर औषधं देखील मोफत मिळतात. माहित आहे का तुला? बरं. तर बरं का मंडळी, फुफ्फुसाचा टीबी झाल्यावरती रुग्णाला 6 महिने औषधं घ्यावे लागतात. किती? 6 महिने. अहो पुढं तरी सांगा. ए गुगल सर्च इंजिन, तुझं घेतो का गाडी पटरीवर का जातो आता? बघू ना तुझ्याकडे. निघतो करतो प्लॅटफॉर्मवर कामा. येऊ दे तुमची गाडी पुढे. राम राम मंडळी, निरोप घेतो. सवाल तुझला करते आता. सवाल करते म्हणजे तुझ्या सवालाआधीच उत्तर देते कशी? बरं. सांगते काय ते ऐका हो. पालन कराले याचे तर क्षयरोग होईल बरा हो. गोळ्यांचा कोर्स 6 महिने पूर्ण करा. 1-2 महिन्यात बरे वाटायला लागले तर थांबू नका. गोळ्या दररोज न चुकता वेळेवर घ्या. वा रश्मी, क्या बात है. बघ आता ती दुसरी सुनीता येते बघ. टाक तिला दुसरा सवाल आणि चालू दे तुमच्या सवालांची जुगलबंदी. मी जातेच कशी. काय म्हणत होती ग ती? ती म्हणत होती तुमच्या सवालांची जुगलबंदी सुरू ठेवा. जुगलबंदी आणि तुझ्यासोबत? हा, तू तर नक्कीच करणार. सवाल पुसतो ऐका दोघी, सवाल पुसतो ऐका दोघी, जुगलबंदी ही उत्तरांची. जिंकेल कोण आणि हरेल कोण, समोर भिडा दोघी जणी. नको मला ती हार जीत, नको मला ती हार जीत. माघार घेते स्वतःहुनी, मुजरा करून तुम्हा मंडळी ऐका क्षयाची कहाणी भली. गेली बघा मंडळी. आता पुढची गोष्ट मी सांगते तुम्हाला. या क्षयाची व्याप्ती म्हणजे हा क्षयाचा आजार आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवाला कोणत्या अवयवाला होतो ते सांगते. फुफ्फुसाचा टीबी बद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलंच आहे. याच्याशिवाय पोटाचा टीबी, गाठीचा टीबी, डोक्याचा म्हणजे मेंदूचा टीबी, डोळ्याचा टीबी, हाडाचा टीबी, अशा नखे आणि केस सोडून सर्व अवयवांना टीबी होतो. फुफ्फुसाच्या टीबीला म्हणतात पल्मनरी टीबी आणि इतर अवयवांच्या टीबीला म्हणतात एक्स्ट्रा पल्मनरी टीबी. वा सुनीता मॅडम, काय माहिती दिली आहे तुम्ही. राठोड सर, माझी एंट्री, तुमची एक्झिट आहे आता. वेलकम रे मित्रा, निघतच होतो मी. धन्यवाद. धन्यवाद. सुनीता मॅडम, काय गंभीर आहे हो क्षयाचा आजार. हो ना रे. वेळेवर गोळ्या घेतल्या नाही, वेळेवर गोळ्या घेत असताना मध्येच गोळ्या बंद केल्या तर माणसाचा जीव देखील जाऊ शकतो. माणसाने औषध उपचार घेऊन सुद्धा जर बरा झाला नाही तर उपचाराचे महिने वाढूही शकतात आणि आजार अधिक गंभीर होऊ शकतो. अरे वैभव, तुला सांगते मी, नुसत्या गोळ्या खाऊन हा आजार बरा होत नाही. त्याच्यासोबत आणखी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्या काय कराव्या लागतात हे सांगण्यासाठी माझी मैत्रीण येते बघ, सुनंदा. ये का बाई सुनंदा. या सुनंदा. वैभव, माझी गरज पडलीच ना. हो, घाबरली का ती सवाल जवाबाला? घाबरली ती सवाल जवाबा. मान्य करतो सुनंदा मॅडम, मान्य करतो तुमची हुशारी. सवाल काय हा उरतो हो. क्षयरोगाच्या गोळ्यांबरोबर काय काय करावे लागते हे एकदा सांगा हो. गोळ्या खाण्यासोबत घ्यायला हवा पौष्टिक आहार, पुरेसा आराम, थुंकू नये जागोजागी, धूम्रपान करू नये, दारू पिऊ नये, करावे श्वसनाचे व्यायाम,
आपल्या आजाराला अनुसरून जीवनशैलीत बदल करावा. वाह सुनंदा, क्या पते की बात बोली है. वाह मीना मॅडम, हिंदी का मुहावरा. वजन वाढतं. हो ना, सर. घाबरू नका मंडळी, आपल्या सगळ्यांच्या वजनाबद्दल नाही बोलत आहे. बोलण्यात वजन वाढतं. समजलं? हो हो, समजलं. तर ऐका तर मंडळी, क्षयरोग झालेल्या व्यक्तीसोबत राहत असणारा व्यक्ती आणि त्याच्या आसपास राहत असणाऱ्या व्यक्तींनी कोणती काळजी आणि कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते आपण समजून घेऊया. असं म्हणतात, बीमारी होने से पहले सावधानी बरतना अच्छा होता है. ऐकलं का मंडळी? असं म्हणतात, बीमारी होने से पहले सावधानी बरतना अच्छा होता है. तो क्या है ये सावधानी? रोग्यासोबत आपणही मास्कचा वापर करावा, घ्यावी रोग्याची काळजी, द्यावा त्याला मानसिक आधार, घेऊन आपली स्वतःची काळजी. टीबी सदृश लक्षणे दिसताच करावी क्षयाची तपासणी, घ्यावे प्रतिबंधात्मक उपचार आणि करावी क्षयाची बिमारी दूर. क्षयरोग हा उपचाराने बरा होतो, हे असावे पक्के म्हणी, हाच विश्वास देईल निर्धार. ऐकलं का मंडळी? हाच विश्वास देईल निर्धार. क्षयरोगाशी लढण्यासाठी तर मंडळी, हा क्षयरोगाचा आजार पूर्णपणे बरा होतो. काही लक्षणे दिसलीस तर न घाबरता, अंगावर न काढता, न लपवता लगेचच जवळच्या रुग्णालयात जा, तपासणी करा आणि योग्य तो औषधोपचार सुरू करा. आज जी ही टीबीची, क्षयरोगाची माहिती तुम्हाला समजली आहे, ती तुम्ही तुमच्या कुटुंबातली लोक, आजूबाजूच्या परिसरातील इतर लोकांनाही सांगा आणि आपलं कुटुंब, आपला समाज, आपलं शहर, आपला गाव, आपला जिल्हा आणि आपला देश टीबी मुक्त होण्यासाठी पुढे या. प्रसन्ना, क्षयरोगाविषयीचा हा सवाल जवाबाचा कार्यक्रम ऐकून एक कमालीचं घोषवाक्य सुचले ग. आपण दोघी एकाच आवाजात म्हणूयात का? म्हणूयात की, माहितीचे उदात्तीकरण करेल क्षयरोगाचे दूरीकरण. माहितीचे उदात्तीकरण करेल क्षयरोगाचे दूरीकरण. 24 मार्चला झुंबड उठली, ज्ञान प्रसार हा करण्या हो. अरे 24 मार्चला झुंबड उठली, ज्ञान प्रसार हा करण्या हो. संपवतो हा सवाल जवाब, संपवतो हा सवाल जवाब, देतो एकच नारा हो. टीबी हारेगा, देश जीतेगा. टीबी हारेगा, देश जीतेगा. टीबी हारेगा. देश जीतेगा. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.